नमस्कार मंडळी. भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची कला शिकवणारा मार्गदर्शक आहे. भगवद्गीतेतील या 5 संदेशाचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब केला तर ताण कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि जीवन अधिक शांत, आनंदी व अर्थपूर्ण बनेल. तर तुम्हाला यापैकी कोणता संदेश आवडेल तो कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिलं, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारून सुरुवात करते. कधी असा विचार आलाय का की आपण दिवसभर इतकी धावपळ करतो, इतका स्ट्रेस घेतो, इतक्या गोष्टींची काळजी करतो, पण तरीही मनातून आनंदी का वाटत नाही? सकाळपासून रात्रीपर्यंत आपण काही ना काही करतच असतो. ऑफिस, घर, अभ्यास, व्यवसाय, मुलांची जबाबदारी आणि या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ उरतच नाही. आणि गंमत म्हणजे जे मिळालंय त्यात आनंद मानण्याऐवजी जे मिळालं नाही त्याचा जास्त विचार करत बसतो. पण तुम्हाला माहित आहे का, या 5 प्रश्नांची उत्तरे हजारो वर्षांपूर्वी सांगितली गेली आहेत. हो, आणि ती उत्तरं आहेत भगवद्गीतेमध्ये. आता काही जणांना वाटेल गीता म्हणजे फक्त वृद्ध लोकांनी वाचायचा धार्मिक ग्रंथ. पण खरं सांगू, मलाही आधी तसंच वाटायचं. पण जेव्हा मी गीतेचा अर्थ समजून घ्यायला सुरुवात केली ना, तेव्हा जाणवलं की हा ग्रंथ फक्त पूजा करण्यासाठी नाही, तर आयुष्य कसं जगायचं हे शिकवण्यासाठी देखील आहे. आज आपण भगवद्गीतेतील असे 5 संदेश पाहणार आहोत, जे जर आपण मनापासून स्वीकारले तर आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यापैकी एखादा संदेश तुमचं आयुष्य बदलून टाकू शकेल. चला, आता आपल्या पहिल्या संदेशाकडे वळूया. आपण सगळ्यांनी एक श्लोक अनेक वेळा ऐकला आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा श्लोक इतका प्रसिद्ध आहे की जवळपास प्रत्येकाला माहीत असेल. पण त्याचा खरा अर्थ किती जणांना माहीत आहे? याचा अर्थ असा नाही की फळ मिळणारच नाही. याचा अर्थ असा आहे, आपला अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे. फळ कधी मिळेल, किती मिळेल आणि कोणत्या मार्गाने मिळेल याचा अतिविचार करत बसू नका. आज आपण बघतो, एक विद्यार्थी अभ्यास करतो, पण त्याच्या डोक्यात सतत एकच विचार असतो, जर कमी मार्क मिळाले तर. एक मुलगा व्यवसाय करतो, पण त्याला पहिल्याच दिवसापासून करोडपती व्हायचं असतं. कोणी नोकरीला लागतो आणि 2 महिन्यातच प्रमोशन का मिळालं नाही याचाच विचार करत बसतो. आणि आपण कामापेक्षा निकालावर जास्त प्रेम करायला लागलो आहोत, आणि तिथेच आपल्या मनाची शांतता हरवते. कल्पना करा, एका शेतकऱ्याने आज बी पेरलं आणि दुसऱ्या दिवशी तो शेतात जाऊन म्हणाला, अरे अजून पीकच आलंच नाही. हे शक्य आहे का? नाही ना. कारण त्याला माहित आहे, बी पेरल्यानंतर त्याला पाणी द्यावं लागेल, काळजी घ्यावी लागेल, संयम ठेवावा लागेल, मगच पीक येईल. पण आपल्या आयुष्यात मात्र आपण असाच अधीरपणा करतो. आज मेहनत केली आणि उद्याच यश हवं, हे कधीच शक्य नसतं. भगवद्गीता आपल्याला संयम शिकवते. ती सांगते, मनापासून काम करा, प्रामाणिकपणे काम करा, बाकीचं सगळं योग्य वेळेवर घडतं. माझ्या ओळखीतील एक ताई होत्या. त्या अनेक वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा त्यांना अपयश आलं. लोकांनी टोमणे मारले, हे तुझ्याने होणार नाही, वेळ वाया घालवू नको, दुसरं काहीतरी कर. पण त्यांनी अभ्यास सोडला नाही. त्यांनी फक्त आपलं काम करत राहिल्या आणि 5व्या प्रयत्नात त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. जर त्या फक्त निकालाचाच विचार करत बसल्या असत्या तर कदाचित त्या पहिल्याच अपयशानंतर थांबल्या असत्या. आणि म्हणूनच आपण रोज स्वतःला एकच प्रश्न विचारूया, आज मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय का? जर उत्तर हो असेल तर बाकीची चिंता सोडून द्या, कारण प्रत्येक चांगल्या कर्माचं फळ कधी ना कधी नक्की मिळतंच. कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे, तर कधी त्याहूनही सुंदर स्वरूपात. आणि म्हणूनच भगवद्गीतेचा पहिला संदेश असा आहे, कामावर प्रेम करा, निकालावर नाही. हा एकच विचार आपल्या आयुष्यातला निम्मा ताण कमी करू शकतो. आता पुढचा संदेश तर आणखी सुंदर आहे, आणि तो आपल्या मनाच्या शांततेशी संबंधित आहे. तो आपण पुढे पाहूया. आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.